हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेतच असाल. फायनली आम्ही मुंबईमध्ये मुंबई एअरपोर्टवर लँड होऊन गेलेलो आहोत. आम्ही इंडियामध्ये येऊन गेलेलो आहोत आणि आई बाबा ऑलरेडी बरेच तास झाले आमचं वेट करतायत बाहेर. आमची इमिग्रेशन प्रोसेस सुरू होती, त्यामध्ये आमचा बराच वेळ गेला. आता व्लॉगमध्ये पुढे तुम्हाला दिसेलच इंडियामध्ये आमचं वेलकम कसं झालं आणि आई बाबांना बघून विधानची रिॲक्शन दिसेल, विधानला आणि मला बघून आई बाबांची रिॲक्शन दिसेल. कोण आलं? अरे असं 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 आता विधानची गंमत बघूया आपण. विदू 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 आयाची आई बाबांना आणि मला खूप भरून आलं, कारण जवळपास वर्ष दीड वर्षानंतर एकमेकांना पाहिलं होतं. तू खुश? आणि विधानला सुद्धा किती बोलू आणि किती नाही असं झालं होतं. त्याने भरपूर मनसोक्त गप्पा मारल्या. मुंबई ते नाशिक या प्रवासात त्याला खूप मजा आली. पुढे पुढे तुम्हाला दिसेलच ते. विदू विदू हात नको सोडू बेटा. आपली मुंबई विदू, महाराष्ट्रात आलो आपण. कुठे आलो बाबू? भेटल्याबरोबर अगोदर तो आई आजीला आणि आबांना सांगत होता की काय काय मजा करायची आहे. हेच चाललं आहे विधानचं सगळं. विधान आता कंटिन्यू बोलणार आहे. व्हिडिओ कॉलवर कितीही बोला, शेवटी प्रत्यक्ष बघितल्यानंतर जे समाधान मिळतं ते व्हिडिओ कॉलवर किंवा कॉलवर नसतं, असं मला तरी वाटतं. कसं वाटलं तुला? कसं वाटलं? आई आजीला आबांना भेटून छान वाटलं. ओले बापले, त्याला किती आनंद झालाय पाहिलं. आपल्या मातीची आणि आपल्या देशाची ओढ आणि आपल्या मातीची मजा काही वेगळीच असते. तर अगदी ह्या लहानांच्या सुद्धा वागण्या बोलण्यातून दिसतं आणि तुम्हाला विधानच्या वागण्यातून दिसतच असेल तो किती मनसोक्तपणे बागडतोय, किती मनसोक्तपणे वावरतोय. आले आता केवढी मोठी लाईन होती सांग की आजीला इमिग्रेशन मध्ये. आपण कुठून आलो? आपला बाबा केव्हा येणार आहे सांग? मग आता तू मज्जा करणार? अरे वा. रात्रीचे 3 वाजले आहेत आणि आता बाबांनी कॅब बुक केली आहे. सो आम्ही मुंबईहून नाशिकला कॅब थ्रू जाणार आहोत, कारण रात्रीचं ड्रायव्हिंग बाबांना फारसं जमत नाही. त्यामुळे आमची गाडी न आणता बाबांनी कॅब बुक केली होती आणि आता आम्ही नाशिकला जाणार आहोत घरी. विधान कुठे बसलास? कार आहे. कार सीट कुठे गेलं? बेबी सीट, सीट बेल्ट. मग आता तू आझाद झालास का? तुझं सीट कुठे? आझाद झालास का तू? फ्रीडम मिळालं ना तुला? जादू. नाही विदू छान म्हणतो. असं कोण म्हणत? हा तुला माहिती आहे? नवीन आहे का? बघितला का? बघितला. हो म्हणून तुला माहिती झालं. अजून नाही बघितला, डाउनलोड करताना बघितला. आणि आम्ही आमच्या नाशिकच्या घरी येऊन गेलेलो आहोत. हाय विधान, कसं वाटतंय? छान वाटतंय. कुठे आलो? नाशिकला. नाशिकला. ये. अरे बापरे. ए विदू विदू थांब थांब. आयाजीने बघ काय केलं. वाव. आजी तू ही काय केलं? वेलकम विधानचं वेलकम. इकडे पिलू. वेलकम.
आणि आईने खूप सुंदर असं डेकोरेशन केलं आहे वेलकमसाठी. आणि आईने मला बाहेरच थांबवलं आहे कारण आई औक्षण वगैरे हे सगळं तयारी करून आई आम्हाला घ्यायला आली होती. इथे तुम्ही बघू शकतात. आई हे सगळं खूप छान फॉलो करते. आईला असे सगळे रिच्युअल्स खूप आवडतात की तुम्ही एवढ्या लांबून सुखरूपपणे घरी आलात त्यासाठी तिने एवढी छान तयारी करून निघाली ती सगळी. आणि अशी खूप सुंदर अशी तयारी केली आहे माझ्या आईने. इकडे वेलकम आहे. मला बरं नव्हतं, मी थोडी आजारी होते, पण आपल्या लोकांना बघून सगळं दुःख विसरायला होतं. असं खूप छान वाटतंय, खूप स्पेशल फील होतंय. आईने भाकरी तुकडा ओवाळून टाकला, आमचं छान औक्षण केलं, छान गोडवाचं भरवलं आम्हाला आणि खूप सुंदर असं आमचं स्वागत झालं आमच्या नाशिकच्या घरी. वेलकम टू आवर होम. तुला पंचवीस तुला वाव. विधानसाठी छान काहीतरी सरप्राईज होतं, त्यामुळे विधानला घरात जाण्याची खूप घाई झाली होती. थँक्यू आई. माझे ऑप्शन करते विधूवर बघितलं. वेलकम वेलकम बेटा विदू श्वेता वेलकम. खूप छान वाटलं मला, खूप छान स्वागत झालं आमचं. थँक्यू सो थँक्यू. आणि मग अशी घाई गडबडीत मी इंट्रोड्यूस करून द्यायचं विसरले. अर्थात तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात आलंच असेल, हे माझे आई बाबा आहेत. विधूची आई आजी आणि बाबा आबा. श्वेता, तुझं आणि विदूचं इंडियामध्ये आपल्या घरात खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. विदू आले आहेत. आज आम्हाला खूप आनंद झाला. आमची आज दिवाळीच आहे. आज खूप म्हणजे खूप आनंद झालाय. तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. आमचं घर आज परिपूर्ण भरल्यासारखं वाटतंय. आणि हेच ते विधानचं छानसं सरप्राईज. तुला नवीन बाईक. विधानसाठी बेस्ट सरप्राईज. विधानची तर मज्जा आहे बाबा. होय रे विधान, हे काय तुला सरप्राईज? इकडे बघ, बाप्पा करते बघ. गोडगोड तणकडा हे जे बाप्पा करायचं आपल्याला. आवडलीच तुला गाडी? वाव. आबांना भरव विधू, आपण आबांना भरवू दोघं. ये थँक्यू आबा. आई आजीला भरवणार. तू काय आणलं अमेरिकेहून आजी आबांसाठी? मी पण गिफ्ट आणलं अमेरिकेहून. मग त्यांना देणार? वा छान. आई आजी आणि बाबा आबांनी मस्त असं सरप्राईज दिलं आहे विधानसाठी. खूप सगळे टॉयज घेतले, स्पेशली त्याला आवडतात ते सगळे टॉयज घेतले आहेत. आणि आता आपण विधानची रिॲक्शन बघूया. हे बघ, इकडे बघ, आई आजी बाबा आबांनी काय. आणि विधानला खूप आनंद झालेला आहे. विधान कसं वाटतंय सगळं बघून? बघ की काय काय सगळं विधूचं फेवरेट. गन तुझ्या फेवरेट आहेत का? ओके. आले बापले. वेलकम वेलकम वेलकम. विधू तुझ्यासाठी किती छान छान फटाके आणले बघ आबांनी. ओहो, कसं वाटलं तुला सरप्राईज? आजी आबांना थँक्यू म्हण की. वेलकम. त्यांना सांग मला तुमचं सरप्राईज खूप आवडलं. चालेल चालेल. अरे खूप छान, आजीला आनंद होईल. आता मोडलं तर चालेल. चालेल
वेलकम. अरे बापरे, तुझ्या बाईकचं पण वेलकम का रे माऊ? ओहो. नाशिकमध्ये आल्यानंतरचा आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी आमचे मम्मी पप्पा म्हणजे माझे सासू सासरे सुद्धा नाशिकला आईकडे आलेले आहेत की 4-5 दिवस आपण सोबत टाइम स्पेंड करूया असं. हाय कर. हाय कर. हाय कर नाही. तू ओळखत नाही. ओळखतो ना मग. तर आता आम्ही छान 4-5 दिवस सोबत राहणार आहोत. तर पुढे पुढे व्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल की आम्ही कशी मजा करणार आहोत. बाबा आबांनी आणि आई आजीने जे काही सरप्राईज घेतलं आहे विधानसाठी ते तो त्या आजी आबांना दाखवणार आहेत. मस्त आहे ना. मी तिचं नाव पण ठेवलंय माहितीये? काय? रेसिंग बाईक. अरे वा, रेसिंग बाईक. आणि असं धडधडत होतं, कसं तरी होत होतं लँड होताना. डोळे लावले. धडधडत होतो. हो, कसं तरी होत होतं. खूप सगळं टर्ब्युलन्स आला ना आपल्याला. खूप सगळं तरी. मग मज्जा येते ना त्याच्यात. हो, मजा येते ना. आजी आबांचा नमस्कार कर बेटा. व्हेरी गुड. खुश राहा बेटा. आपण- मोठा हो. संबुडा माझ्या संबुडा. खूप छान वाटतंय. इंडियात येऊनच कसलं भारी फिलिंग येतंय. आणि आता पुढचे सगळे व्लॉग्स आपले भारतातले असणार आहे. आणि विधानची मस्ती सुरू होऊन गेलेली आहे. आई बाबांनी आमचं खूप छान वेलकम केलं. तर मंडळी आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. नेक्स्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला दोन्ही माझ्या घरच्यांशी म्हणजे आई बाबा मम्मी पप्पांशी व्यवस्थित ओळख करून देईन. ते सुद्धा तुमच्याशी संवाद साधतील. तर बघूया नेक्स्ट व्लॉगमध्ये काय असणार आहे. आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.